तर आम्ही हलाल मटणच विक्री करणार असा नाशिकच्या खाटीक समाजाने हा निर्णय घेतलेला आहे। हिंदू खाटीक समाजाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर नितेश राणे संधी साधू आहेत, रमजानमध्ये मटण खाताना दिसतात असा आरोप वडेट्टीवार यांनी केला। हिंदू खाटीकांची जी पद्धत आहे ती हलाल आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। मला सर्टिफिकेट देणारी व्यक्ती कोण, सरकार काय का? सरकारने जर नाव ठेवलं असेल तर आम्ही सरकारला विनंती करू, माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटू की याला देवी देवताचं नाव देण्यात येऊ नये। कोणत्याही देवी देवताचं नाव देणं मला पटत नाही। मी महाराष्ट्रातील एक खाटीक समाजाचा अध्यक्ष म्हणून एवढंच जरूर तुम्हाला सांगेल की जी परंपरा सुरू आहे ते चालू ठेवावी। त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा समाजाला कोणाला गोवण्याचा प्रयत्न करू नये। हे मला माहित नाही नितेश काय म्हटलंय ते, म्हणजे मी एकदा तपासून घेईल, पण असे काय वक्ते होत असतील मला माहित नाही त्याचं काय संदर्भ असेल, काय कोणत्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेला आहे। पण शक्यतो जातीयते निर्माण करणारे वक्तव्य लोकांनी करू नये अशी माझी नेहमीच भूमिका राहिली आहे। नितेश राणे हा संधी साधू माणूस आहे। काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे, जोगी व्हायचं आहे की महापुढचा माहीत नाही, पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळं। याचा अर्थ आहे की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होता, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा, हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहेत, तेही खात आहेत, वडीलही खात आहेत। फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहे। तर प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ आहे, त्या धर्मग्रंथामध्ये मटण कसं खावं, मटण कसं खापावं हे सगळं लिहिलेलं आहे। तुमच्याकडे कुठला धर्मग्रंथ आहे का ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की मटण कसं कापावं? कारण का तुमचा धर्मग्रंथ मटण न खाणाऱ्यांनी लिहिलेले आहेत। कशाला वाद वाढवता कारण नसताना?